या बातमीचे प्रायोजक आहे सुरभी ज्यूस सेंटर। आमच्याकडे सर्व प्रकारचे ओरिजिनल फ्रूट ज्यूस मिळतील। पत्ता काँग्रेस भवन शेजारी, जिल्हा परिषदेसमोर, सोलापूर। माननीय सुहास दिवसे जिल्हाधिकारी पुणे यांनी 13 मे 2024 रोजी पुणे जिल्ह्यातील पुणे शहर, मावळ आणि शिरूर या लोकसभा मतदारसंघातील मतदान प्रक्रिया संदर्भात संपूर्ण मतदारांना जाहीर आवाहन करण्यात आले आहे। जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे। पुणे जिल्ह्यामध्ये 13 मे रोजी पुणे, शिरूर आणि मावळ या 3 लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होते। सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पूर्ण होणार आहे। यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने ज्या सूचना दिलेल्या आहेत त्याप्रमाणे प्रत्येक मतदान केंद्रावर काही अश्युअर्ड मिनिमम फॅसिलिटीज देण्याच्या त्याच्या सूचना आहेत आणि त्याप्रमाणे आम्ही प्रत्येक मतदान केंद्रावर त्या सुविधा आम्ही मतदारांसाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत। त्यामध्ये मग पिण्याची पाण्याची व्यवस्था असेल, सावलीची व्यवस्था असेल, वेटिंग रूमची व्यवस्था असेल, जे दिव्यांग आणि वृद्ध मतदार आहेत त्यांच्यासाठी स्वतंत्र रांगा, व्हीलचेअर, ज्या व्यक्तींना 80 किंवा 80 पेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्ती ज्या मतदान केंद्रावर येऊन मतदान करू इच्छितात आणि त्यांना जर वाहतुकीची व्यवस्था नसेल तर अशा व्यक्तींना आणि दिव्यांगांना देखील आम्ही वाहतुकीची पण व्यवस्था केलेली आहे। अशा प्रकारे ज्या ठिकाणी एकापेक्षा जास्त किंवा 5 पेक्षा जास्त बूथ आहेत एकाच बिल्डिंग मध्ये, त्या ठिकाणी आम्ही वोटर हेल्पलाईन किंवा वोटर त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन बूथ तयार केलेले आहेत, जेणेकरून जास्तीत जास्त मतदारांनी यावं आणि मतदान करावं यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे। सर, विशेष करून गेल्या काही काळामध्ये पाहायला मिळते की सोशल मीडियाचा वापर वाढलेला आहे, मात्र काही मतदार आज जाऊन शूट करतात आपण कोणाला मतदान करणार ते व्हायरल होत आहे, त्याच्यावर काय कारवाई करणार? मतदार जेव्हा मतदान करायला जातो, मतदान त्याचं करणं हा त्याचा मूलभूत अधिकार आहे, पण त्याचबरोबर त्या मतदानाची गुप्तता राखणं हा सुद्धा कायद्यानं बंधनकारक आहे। त्यामुळे एखाद्या मतदारांनी आपण तो मतदान करताना एखादा फोटो घेतला, एखादा व्हिडिओ काढला आणि आपल्या सोशल मीडियावर तो व्हायरल केला, तो एक गुन्हा ठरतो आणि त्याच्यावर त्याप्रमाणे कायदेशीररित्या कारवाई केली जाईल, FIR केला जाईल। त्याचबरोबर असे कृत्य ज्या मतदान केंद्रात घडेल त्या ठिकाणी तिथले जे कर्मचारी अधिकारी आहेत त्यांच्यावर देखील प्रशासकीय कारवाई केली जाईल। प्रशासनाने या बाबतीमध्ये 144 कलमाच्या अन्वये ऑलरेडी अधिसूचना काढलेली आहे की कोणत्याही मतदान केंद्राच्या 100 मीटरच्या परिघामध्ये कोणीही त्यामध्ये मोबाईल घेऊन जाणार नाही, ते अलाउड नाही आणि मतदान केंद्रामध्ये अलाउडच नाही। त्यामुळे 100 मीटरच्या परिसरामध्ये मतदान केंद्रापासून मी मतदारांना विनंती करतो की आपण हे मोबाईल घेऊन जाऊ नयेत, आपण आपले मोबाईल एकतर घरी ठेवा, आपल्या गाडीत ठेवा, मतदान केल्यानंतर ते आपण वापरू शकता। मात्र मतदान प्रक्रियेच्या दरम्यान कृपा करून असे काही कृत्य करू नयेत। गेल्या 21 वर्षापासून सोलापूरकरांच्या सेवेत असलेलं एकमेव ज्यूस सेंटर सुरभी ज्यूस सेंटर, 7 रस्ता येथील पहिल्या शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता सुरभी ज्यूस सेंटरची दुसरी शाखा ग्राहकांच्या सेवेत सुरू झाली आहे। खास ग्राहकांसाठी स्पेशल सीताफळ, स्पेशल रामफळ, स्पेशल खजूर, स्पेशल अल्फान्सो मँगो, स्पेशल अनार, लीची, ब्लूबेरी, चॉकलेट, कोल्ड कॉफी, ओरिओ कोल्ड कॉफी, ड्रॅगन स्पेशल किवी, मिक्स फ्रूट चाट व खास उन्हाळ्यात स्पेशल आमरस मिळेल। पार्सलची सुविधा, विविध पार्टींचे ऑर्डर्स हे स्वीकारले जातील। ज्यूस पिण्यासाठी खास फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्थाही। स्वस्त आणि चवीला मस्त सुरभी ज्यूस सेंटरची टेस्ट। सर्व प्रकारचे ओरिजिनल फ्रूट ज्यूस मिळण्याचे एकमेव ठिकाण सुरभी ज्यूस सेंटर। पत्ता काँग्रेस भवन ऑफिस, जिल्हा परिषदेसमोर, सोलापूर।